खरे यांनी मिटकरींवर पलटवार केला आहे। राज ठाकरेंनी स्वतःच्या जीवावर पक्ष उभा केलाय। अनेक आमदार आणि नगरसेवक स्वतःच्या जीवावर त्यांनी निवडून आणलेत। समोर तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत असताना एकट्याने सर्वांच्या विरुद्ध झुंज दिली। ज्या अमोल मिटकरींना आपल्या गावातील सोसायटीच्या निवडणुकीमध्ये स्वतःचं पॅनल निवडून आणता आलं नाही, त्यांनी आपली लायकी ओळखून बोलावं अशी टीका मनसेचे नेते योगेश खरेंनी केली आहे। स्वतःच्या मुलाला विधानसभेमध्ये निवडून आणू न शकणारे राज ठाकरे यांनी सकाळी उठून अजित पवार ज्याप्रमाणे काम करतात त्याप्रमाणे काम करून दाखवावं असा टोला अमोल मिटकरींनी लगावला होता। मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे 5 वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे। त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही। ज्या अमोल मिटकरींना स्वतःच्या गावात एका सोसायटीचं पॅनल निवडून आणता आलं नाही, स्वतःच्या गटातील आपल्या पक्षाचा जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडून आणता आला नाही, त्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल बोलताना स्वतःची लायकी ओळखून बोललं तर बरं होईल। आणि अजितदादांनी दिलेल्या 50,000वर घर चालवणाऱ्यांनी इतरांच्या घराचा उल्लेख करणं योग्य ठरत नाही। आपली योग्यता ओळखून बोलत जा अमोल मिटकरी। पाहूयात पुढची बातमी। पुण्यातील विश्व मराठी संमेलनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाद झाला नाही तर ते संमेलन कसलं आणि वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकत नाही असं वक्तव्य केलं। मात्र या वादातूनच चांगलं मंथन होतं असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं। तर मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिच्छा सोडत नाही असंही ते म्हणाले। मागच्या काळामध्ये मी पुन्हा येईन उपहासात्मकपणे म्हणायचे, पण हल्ली मी ते पॉझिटिव्हली घेतो असंही फडणवीसांनी या ठिकाणी म्हटलंय। उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला, काही कोणी प्रश्न उपस्थित केले। तर उदयजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही। वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे, कारण आपण संवेदनशील लोक आहोत, आपण इमोशनल लोक आहोत। त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे, यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं। हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा, कुठे गेला की मी पुन्हा येईन। पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे। शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात। पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। या ठिकाणी परदेशातनं आलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या मराठी मंडळाचे लोक आहेत। मला असं वाटतं त्यांच्याशी चर्चा करून कुठलं देश किंवा कुठलं शहर हे सगळ्यांना सोयीचं असेल याचा विचार करून नक्की 5 वर्षामध्ये एक तरी संमेलन हे आपण परदेशात घेऊ आणि मराठीचा डंका हा परदेशामध्ये वाचवल्याशिवाय आपण राहणार नाही। मी पुन्हा एकदा या ठिकाणी दादांनी ज्याची घोषणा केली, आपलं जे इंग्लंडमधलं मराठी मंडळ आहे त्यांना त्या ठिकाणी जागेच्या संदर्भात जी मदत हवी आहे ती मदत निश्चितपणे येत्या 15 दिवसामध्ये आम्ही देऊ। दरम्यान राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। शिवसेना युबीटीचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 5 खासदारांकडून भाजपमध्ये जाण्याची जुळवणी पूर्ण झाली आहे आणि एका खासदाराचं अजून तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती मिळते। तर पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी 6 जणांचा आकडा महत्त्वाचा आहे आणि दुसरीकडे भाजपमध्ये संभावित होणाऱ्या पक्ष प्रवेशावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे। तर भाजपनं मित्र पक्षातील प्रवेशाचा फॉर्म्युला बदलल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज असल्याचं कळतंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत वर्तवले जात आहेत।
दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हडपसरचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। या भेटीमुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांच्याबरोबरच शिवसेना युबीटीचे संगमेश्वर माजी आमदार सुभाष बने, ठाकरेंच्या पक्षाचे संगमेश्वरचे माजी आमदार गणपत कदम आणि ठाकरेंच्याच पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती आहे। सहानुभूती म्हणून सर्व मीडियानी परिस्थिती निर्माण केली होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सहानुभूती आहे। विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसलेले आहेत आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांना समजलेलं आहे की यांनी केवळ खुर्ची करता काँग्रेसच्या सोबत हे गेलेले आहेत। मुस्लिम धार्जिणं अल्पसंख्याक लांगुल चालन यांचं जे सुरू आहे त्याच्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचाराचा त्यांच्याकडे राहणार नाही। सर्वजण एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सज्ज झालेत आणि पुन्हा आमच्याकडे सगळे येणार। आपण पाहताय रोज हजारो पदाधिकारी हजारो कार्यकर्ते शिवसेनेत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत। आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कुणी असतील ते मला माहित नाही, मला कोणाची नावं घ्यायची नाही। जी नावं तुम्ही घेताय किंवा येतील अशी अपेक्षा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। अनेक वर्ष ते शिवसेनेमध्ये होते, अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केलं, अनेक वर्ष त्यांना शिवसेनेनं पदं दिलेली आहेत, प्रतिष्ठा दिलेली आहे। तरी कोणी जात असेल किंवा निघालेत असं आपण म्हणते मला माहित नाही। तर जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही। यानंतर दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा। कुठे गेला की मी पुन्हा येईन, पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे। पुन्हा येईन हे वाक्य पिच्छाच सोडत नाही। पुण्यामध्ये झालेल्या विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। वाद झाला नाही तर ते संमेलन कसलं, वादातूनच चांगलं मंथन होतं। वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकत नाही। साहित्य संमेलनावेळी